त्यावेळी त्या पत्रकार बांधवांनी हा प्रश्न विचारला की तुम्ही भाजपत गेल्याशिवाय ही रेल्वे होणार नाही का? यावर माझा प्रतिप्रश्न त्यांना असा होता की अशी काही ऑफर आहे का? नाही, खरं तर काल सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका जी मराठी वारसा या युट्यूब चॅनलवर सुरू आहे त्याच्या प्रमोशनच्या संदर्भात मी वार्तालाप साधत होतो आणि तेव्हा आपल्यापैकी एका पत्रकार बांधवाने मला हा प्रश्न विचारला की राजाभाऊ वाजे आणि अमोल कोल्हे भाजपत गेल्याशिवाय पुणे नाशिक रेल्वे होणार नाही का? त्यामुळे पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात ही सातत्यानं मागणी आहे. संगमनेरची मागणी आहे, अकोल्याची मागणी आहे, जुन्नरकरांची मागणी आहे, मनसरची मागणी आहे, खेडची मागणी आहे की जी ओरिजिनल अलाइनमेंट होती यावर पुणे नाशिक रेल्वे व्हावी. त्यावेळी त्या पत्रकार बांधवांनी हा प्रश्न विचारला की तुम्ही भाजपत गेल्याशिवाय ही रेल्वे होणार नाही का? यावर माझा प्रतिप्रश्न त्यांना असा होता की अशी काही ऑफर आहे का? जर तशी काही ऑफर रेल्वेच्या संदर्भात आली तर त्यावर विचार करू. त्यामुळे मला वाटतं की हे रेल्वेच्या संदर्भामध्ये असणारं एक विधान होतं. या रेल्वेच्या संदर्भातल्या विधानाला काही वेगळा अर्थ काही जणांनी काढण्याचा हा प्रयत्न केला सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे. परंतु फार महत्वाची गोष्ट ही आहे की ही आमची सगळ्यांची मागणी आहे की पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे ही जी आधी ठरली होती त्याच पद्धतीने ही व्हावी, ही जी आमची मागणी होती त्या संदर्भातला हा प्रश्न होता आणि त्याच्यावरचं ते उत्तर होतं. अजून नाना भाऊंचं माझं काय बोलणं झालेलं नाहीये, पण त्या पत्रकार बांधवांनी जो प्रश्न विचारला त्यालाच माझा प्रतिप्रश्न होता की अशी काय आहे का ऑफर? रेल्वे होणार म्हणजे दुर्दैवानं काय परिस्थिती आहे की जर अशी गोष्ट झाली तर लोकांच्या हिताचं काय आहे, लोकांची मागणी काय आहे? पुणे नाशिक रेल्वे हे पुणे मुंबई आणि नाशिक ह्याला ज्याला आपण गोल्डन ट्रायंगल म्हणतो हा गोल्डन ट्रायंगल जोडणारा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पासाठी जर अशा अटी काही असतील का असं जर पत्रकार बांधवांच्या मनात येत असेल तर एकूणच राजकारणाची दिशा कुठल्या दिशेने जाते याविषयी अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. नेत्याचं म्हणणं आहे की शरद पवारांच्या गटामध्ये सुप्रिया सुळे वगळता उरणार नाहीये. मला वाटतं कधी कधी काही लोक दिवसा स्वप्न बघतात त्यातला हा प्रकार असेल. कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा एकत्रच आहे, एकत्रच राहील आणि मी एका वाक्यात याचं उत्तर जे सांगतो की आदरणीय पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण. कुठेतरी भाजपला दिल्लीमध्ये कोटा पूर्ण करायचा आहे देखील गरज आहे. पार्श्वभूमीवरचं ऑपरेशन टायगर राबवण्यात आलं तसं राष्ट्रवादीचं ऑपरेशन राबवलं अशी एक चर्चा आहे. त्यामुळे खासदारांचा उपयोग नाही, ही चर्चा ही कायम होत राहते, पण वस्तुस्थिती जर बघितली तर आमच्या लोकसभेतल्या गटनेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली आमचे 8ही खासदार आम्ही ठामपणे एकत्र आहोत. आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली, सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही ठामपणे एकत्र आहोत आणि त्यामुळे अशा पद्धतीच्या कुठल्याही चर्चा वावड्या जेव्हा काही उठतात त्याकडे आम्ही फारसं लक्ष देतो. त्यावर असंही देखील चर्चा चालली की राष्ट्रवादीमध्ये अजून बोलतो त्यामध्ये एक गट म्हणते की भाजप सोबत जावं आणि एक गट म्हणते की आपण काँग्रेस सोबत म्हणजे ही चर्चा घडवणारी सूत्र कोण आहेत ना, ती सूत्र खरंच शोधली पाहिजेत. कारण आम्हाला पक्षात राहून या गोष्टी आमच्यापर्यंत ही चर्चा किंवा आमच्यामध्ये असे काही गट आहेत हे आम्हालाच माहीत नसतं, पण सूत्रांना मात्र माहीत असतं. हे कौतुक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं काँग्रेसच्या नेत्यांनी काही सांगितलं की कशी चर्चा सुरू आहे. नंतर असे आले की राष्ट्रवादीचे 2 गट आहेत की तुमचा एक शरद पवार साहेबांचा आहे. कुठेतरी हे सगळं पहिले सॉल्व्ह करा किंवा काँग्रेस होते मान्य वडेट्टीवारांनी केलं, पण ते विधान जर पूर्णपणे ऐकलं तर ते विधान असं आहे की ही चर्चा हायकमांडच्या पातळीवर सुरू आहे, त्यामुळे त्यांनाच याविषयीची पूर्ण माहिती नाही आणि त्यामुळे जर मान्य वडेट्टीवार साहेबांनाच याविषयीची पूर्ण माहिती नसेल तर त्याविषयी भाष्य करणं हे मला वाटतं की फारसं त्यामध्ये काही अर्थ उरत नाही. कारण ही नेमकी काय चर्चा चालली, अशी चर्चा सुरू आहे का, हेच जर ज्यांनी विधान केलं त्यांना कल्पना नसेल त्याविषयी फार भाष्य करण्याची आवश्यकता नाही. माझं मत हेच आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आदरणीय पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते धोरण. केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्ताराची सुरू आहे. आपण काल काही विधान आणि त्या सगळ्या चर्चांना वाव ठेवलं. एकूण कशा काही चर्चा दिल्लीत सुरू आहे का? राज्यात ठीक आहे आपण सांगताय दिल्लीत अशा काही चर्चा सुरू आहे का? आपल्याला काही ऑफर आहे का? आपल्यासोबत कोणी चर्चा करत आहे?
मी आपल्याला पुन्हा तेच म्हणालो, ऑफर 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 जे आपण म्हणताय ते एका पत्रकार बांधवांनी पुणे नाशिक रेल्वेच्या संदर्भात विचारलेला प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.